पोळा तिथी आणि शुभ मुहूर्त. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जाणून घेऊया पोळा सण कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त. श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा आणि शेतकऱ्यांचा आवडता सण पोळा. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल, ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जाणून घेऊया पोळा सण कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त. बैलपोळा तिथी. बैलपोळा हा सण 2 सप्टेंबरला असणार आहे. या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची विशेष पूजा करतात. हा सण महाराष्ट्रासह प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळा उत्सव हा दरवर्षी श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. बैलपोळ्याचा मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदा 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाईल. बैलपोळा पूजा आणि महत्त्व. पोळा हा सण बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात. त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात. या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेकतात. पाठीवर नक्षीकाम करून झूल, संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवीन व्यसन, नवा कासरा, पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. तसेच बैलांची निगा. या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली जाते. या सणाच्या दिवशी गावात प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळी महिला वर्ग पोळ्याची गीते म्हणतात. गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते. नंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवाळतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.